नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठू आणि प्रेरणा घरी आलेले असतात. आता तिथे वल्लरी खूपच रडत असते. प्रेरणा वल्लरीजवळ येते आणि विचारते की काय गं, काय झालं? वल्लरी सांगते की प्रेरणाताई, अहो हे गायब आहेत, ते माझा फोन उचलत नाहीत, मला कॉलेजला घ्यायलासुद्धा आले नाहीत, माझ्या मेसेजला ना उत्तर पण देत नाहीत, असं म्हणून ती खूप रडायला लागते. प्रेरणा विचारते की काय गं, काय भांडण वगैरे झाले का तुमचं? वल्लरी म्हणते की ते माझ्यावर रागावले आहेत, बहुतेक ते चिडले आहेत माझ्यावर, नाहीतर ते काहीतरी कामात असतील. अगदी ते इलेक्ट्रिसिटीच्या कामावरती असले ना तरी माझा फोन उचलतात. प्रेरणा म्हणते की ते खरंच खूपच कामात अडकले असतील गं, म्हणून उचलला नसेल त्यांनी फोन. वल्लरी म्हणते की नाही हो, ते चिडले आहेत माझ्यावर, मला कळत नाही की ते कुठे गेले असतील, असं म्हणून ती खूप रडायला लागते. मिठू तिला समजावत पाणी देते आणि म्हणते की तुझ्यावर चिडून ते परत गावाला तर गेले नसतील ना? तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजची आई मनोजला कॉल करत असते, मात्र मनोज काही फोन उचलत नाही. तेव्हा मनोजची बहीण म्हणते की आई, तुला चैनच पडत नाही का गं, काय सारखं सारखं फोन करतेस मनोज दादाला? एवढ्या दिवसानंतर भेटले आहेत ते नवरा बायको, काय डिस्टर्ब करते त्यांना? मनोजची आई म्हणते की आईच्या फोनने मुलाला डिस्टर्ब होतं का, असं म्हणून ती परत फोन करायला लागते आणि म्हणते की मला मगापासून असं वाटतं आहे की आपला मन्या ठीक तर असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना? आता मनोजची बहीण म्हणते की काय होणार आहे आई, थोड्या दिवसांसाठी तो तिथे कामाला गेला आहे. तितक्यात मनोजच्या बहिणीला म्हणजे मनीषाला वल्लरीचा कॉल येतो. मनीषा विचारते की काय गं वहिनी, केली का जीवाची मुंबई? वल्लरी म्हणते की ऐका ना, हे तिकडे आले आहेत का? आता मनीषा म्हणते की इकडे का येईल तो, अजून त्याचं काम बाकी आहे ना ठाण्याचं, आणि टेन्शनमध्ये येऊन विचारते की काय झालं वहिनी? वल्लरी रडत म्हणते की हे माझा फोन उचलत नाही आहे, तो मला कॉलेजला घ्यायलासुद्धा आले नाहीत, माझ्या मेसेजला ना उत्तर पण देत नाही आहेत, मला खूप भीती वाटते. मनोजची आई विचारते की काय गं, काय झालं, काय म्हणते ती? आता मनीषा सांगते की अगं दादा सापडत नाही आहे, तो तिला भेटायला पण नाही गेला, त्याचा फोन पण लागत नाही आहे. आता मनोजची आई वल्लरीला फोनवर रागाने म्हणते की काय गं ये भवाने, लाज नाही का वाटत फोन करून सांगायला? मला माहिती होतं एक ना दिवस हे असंच होणार आहे, पण तुला काय त्याचं? अगं तुझ्यासाठी आला ना तो तिथे काम करायला, आणि ते सुद्धा कमी पैशाचं, पण तुला काय त्याचं? वरून सांगते की तो फोन घेत नाही. अगं तुला नाही तर कोणाला माहिती असणार आहे, कुठे गेला माझा मन्या? आणि रागाने म्हणते की तरी मी मन्याला सांगत होते की ही बाई तुझ्या लायकीचीच नाही आहे. वल्लरी रडत म्हणते की सासूबाई, अहो माझं ऐकून तरी घ्या. आता मनोजची आई रागाने म्हणते की गप्प बस, एक शब्दसुद्धा बोलू नकोस, थोबाड बंद ठेव तुझं. माझा मन्या तुझ्यावर किती जीवापाड प्रेम करतो, ते पण तुझी लायकी नसताना, पण तुला काय त्याचं? तूच काहीतरी बोलली असशील, त्याचं मन दुखावलं असशील, म्हणून तुझ्यापासून दूर चालला तो. आणि रडत म्हणते की माझ्या मन्याचं फुलासारखं मन आहे, पण तुला ते जपता आलं नाही. वल्लरी रडत म्हणते की सासूबाई, अहो माझं ऐकून तरी घ्या. मनोजची आई ओरडून म्हणते की कुठे गेला माझा मन्या, सांग काय केलं तू त्याचं? आता मनीषा म्हणते की तिच्या हातातून मोबाईल घेते आणि वहिनी मी तुला नंतर फोन करते असं म्हणून फोन ठेवून देते. आता मनोजची आई खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की त्या सटवीनेच काहीतरी केलं असणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी देवासमोर हात जोडून म्हणते की देवा, देवा मला माफ कर, मी खोटं बोलले यांच्याशी, फसवलं आहे मी यांना, पण मला यांना शोधायला मदत कर, काही पण कर, पण हे मला सापडू देत, मला यांना शोधण्याचा रस्ता दाखव, असं म्हणून ती खूप रडायला लागते. मिठूसुद्धा तिथे येते आणि देवासमोर हात जोडून म्हणते की मी सुद्धा हेच करायचे, म्हणजे साताऱ्यावरून जेव्हा मी इकडे आले ना तेव्हा मला काम मिळत नव्हतं अगं, तेव्हा रोज देवासमोर उभे राहायचे आणि बोलायचे की मला प्लीज चांगला रोल दे. तिकडे बोलबच्चन करून आले आहे, पण इकडे आपलं काहीच होत नाही, म्हणून एक दिवस देवाबरोबर खूप भांडले, खूप रागारागात काय काय बोलले, चिडले आणि रडत रडत आईला फोन लावला आणि आईला म्हणाले की तू सांगितल्याप्रमाणे मी रोज देवाची प्रार्थना करते, पण तो माझं काही ऐकतच नाही. त्यावर माझी आई काय म्हणाली माहिती आहे का? देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःची मदत करायला तयार असतात. आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी, आता तरी पेटली का ट्यूबलाईट? वल्लरी मिठूला विचारते की मिठूताई तुम्ही सांगा ना, मी आता काय करू? मिठू म्हणते की काय करू म्हणजे जा आणि शोध त्याला, इथे असं देवासमोर बसून रडून सापडणार आहे का तो तुला? वल्लरी डोळे पुसते आणि म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही. आणि ती म्हणते की प्रेरणाताई, श्वेताताई, हे जर इथे आले ना तर तुम्ही मला कळवाल का? असं म्हणून ती घाईघाईने तिथून निघून जाते. आता प्रेरणा मिठूवर ओरडत म्हणते की मिठू काय चाललंय तुझं? आता मागच्या वेळेस गेली होती तेव्हा हरवली होती ना मुंबईमध्ये ती, आता जाईल नवऱ्याला शोधायला आणि स्वतःच हरवेल. तेव्हा तेजासुद्धा तिथे येते आणि म्हणते की एक दिवस हिच्यामुळे अख्खं घर कोसळेल ना तेव्हा अक्कल येईल तिला. प्रेरणा तिच्यावर ओरडत म्हणते की तेजा गप्प बसा. तेजा म्हणते की वाळवी, वाळवीबद्दल बोलते मी.
वाळवीमुळे आपलं अख्खं घर पोखरल्यानंतर हे छत जेव्हा आपल्या डोक्यावर पडेल ना तेव्हा अक्कल येईल तुम्हाला. प्रेरणा तेजाला गप्प बसायला सांगते आणि ती मिठूला म्हणते की मिठू चल आपण जाऊया. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज त्याच्या भावाला कॉल करत असतो. मनोजचा भाऊ पटकन कॉल रिसीव करतो आणि काळजीने विचारतो की मने अरे कुठे होतास तू आणि फोन का उचलत नव्हता बरं? आता मी निघालो होतो ठाण्याला तुला बघायला. तेव्हा मनोज सांगतो की नाही इकडे येण्याची काही गरज नाही, आता मीच गावाला येतोय आणि एक प्रॉब्लेम झाला आहे, फक्त माझ्या मोबाईलमध्ये नेट नाही आहे, त्यामुळे तू ऑनलाईन माझ्या बसचं तिकीट काढ. मनोजचा भाऊ विचारतो की मी काढतो तिकीट, पण असं अचानक कसं, तुझं तर काम होतं ना, आणि विचारतो की भांडला आहेस का वल्लरीसोबत. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी, मिठू आणि प्रेरणा मनोजला शोधायला बाहेर आलेले असतात आणि ते सगळीकडे मनोजला शोधत असतात. आता प्रेरणा म्हणते की आपण रेल्वे स्टेशन, बस स्टँड तिकडे पण जाऊन शोधूया. मिठू म्हणते की सगळीकडे शोधून झालं आहे, कुठेच नाही आहेत ते. आता प्रेरणा वल्लरीला थांबवत म्हणते की हे बघ वल्लरी, अजूनही वेळ गेलेली नाही, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करूया. मिठू म्हणते की काय गं, काय पण काय, नवरा बायकोची भांडणं सोडवायचा पगार घेतात का? वल्लरी त्यांच्यावर ओरडत म्हणते की तुम्ही थांबा, मला शोधू द्या त्यांना. असं म्हणून ती पुढे निघून जाते आणि ती इकडे तिकडे मनोजला शोधायला लागते. प्रेरणा आणि मिठूसुद्धा मनोजला शोधत असतात. तर दुसरीकडे मनोज त्याच्या भावाबरोबर कॉलवर बोलत असतो आणि अचानक त्याला चक्कर येते. आता मनोजचा भाऊ विचारतो की तुझा आवाज असा काय येतोय, तू काही खाल्लं नाहीस का? समोरून गाडी येत असते आणि मनोजला चक्कर यायला लागते. मनोजला चक्कर येऊन गाडीचा धक्का लागून मनोज तिथेच खाली पडतो. सगळेजण तिथे जमा होतात. वल्लरी, प्रेरणा आणि मिठूसुद्धा गर्दी का आहे म्हणून तिथे बघायला जातात. तर तिथे मनोज खाली पडलेला असतो. आता वल्लरी घाबरून रडत म्हणते की अहो तुम्हाला काय झालं, म्हणून ती रडायला लागते. आता मनोजच्या डोक्याला लागलेलं असतं आणि त्यातून रक्त येत असतं. मिठू आणि प्रेरणासुद्धा खूप घाबरलेल्या असतात. यानंतर आपण पाहतो की त्या मनोजला घरी घेऊन येतात. वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि खूप रडत असते. आता तेजा त्यांच्याकडे आश्चर्याने बघत विचारते की काय चाललं हे सगळं आणि काय झालं याला. मिठू सांगते की छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे. वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, यांच्या कपड्यांना खूप माती लागली आहे, बदलावे लागतील, तुम्ही त्यांच्या बॅगमधील कपडे काढून देता का? आता प्रेरणा बॅगमधील कपडे काढायला जाते, पण बॅगला लॉक असतं. मग वल्लरी म्हणते की त्यांची जन्मतारीख असेल, असं म्हणून ती जन्मतारीख टाकते, पण लॉक काही उघडत नाही. तेव्हा ती त्यांच्या लग्नाची तारीख टाकते आणि लॉक उघडतं. प्रेरणा मनोजच्या तोंडावरती पाणी शिंपडून त्याला जागं करण्याचा प्रयत्न करत असते. तितक्यात मिठू प्रेरणा आणि वल्लरीला आवाज देऊन सांगते की लवकर आतमध्ये जा, तेजा बोलवते. आता वल्लरी आणि प्रेरणा आतमध्ये येतात. त्याच्या दरवाजा लावून घेते. वल्लरी घाबरून म्हणते की अहो ते बाहेर आहेत, तुम्ही दार का लावताय? प्रेरणा विचारते की काय झालं तेजा? तेजा म्हणते की काय झालं, आणि ती वल्लरीकडे बघून म्हणते की हिला एक अक्कल नाही आहे, पण तुम्हाला तरी कळत नाही आहे का इथे काय चाललं आहे? वल्लरी रडत म्हणते की तेजाताई तुम्ही काय ते स्पष्ट बोला ना, ते बाहेर आहे, तो जखमी आहे ते. तेव्हा तेजा म्हणते की या घरात पुरुष अलाउड नाही आहेत आणि हा नियम आहे या घराचा, आणि हा नियम मी बनवला नाही आहे, ती रोशन आंटी आहे ना या घराची मालकीन, तिने बनवला आहे. वल्लरी रडत म्हणते की अहो तेजाताई लागलंय त्यांना, रक्त येते, ते स्वतःहून नाही आले हो या घरात, मी आणले त्यांना. तेजा म्हणते की गप्प बसा, मी तुझ्याशी बोलत नाही. आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा कळतंय ना तुला, ही इथे आल्यापासून फक्त फॅमिली ड्रामा सुरू आहे या घरात. हिचा प्रॉब्लेम आहे, हिचा संसार आहे, हिचं कुटुंब आहे, नवरा बायको त्यांनी बघून घ्यायला पाहिजे ना, आपण का भोगायचं? एकटी राहायला आली आहे ना इथे, मग एकटीनेच राहायचं. पण दिवसेंदिवस हिचं वाढतच चाललंय. पिकअप काय करतो, सोडतो काय, तासनतास खाली उभं काय राहतो. आता उद्या त्याला बघून ती टपोरी पोरं परत तसंच करायला लागली तर मग काय भावात पडेल आपल्याला? चालणार आहे का हे सगळं? कसं खपवून घेतोय आपण हे? प्रेरणा म्हणते अगं तेजा काय बोलतेस हे? तेजा म्हणते की प्लीज नका बोलू तिच्या बाजूने, ही आज ॲक्सिडेंट घेऊन आली आहे, उद्या भलतं काहीतरी घेऊन येईल. वल्लरी रडत म्हणते की तेजाताई माणुसकी म्हणून तरी. तेजा म्हणते की तुझा संसार आहे ना, मग तू सांभाळायचा, आम्हाला का त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा? आणि लग्न करून संसार करायची हौस होती तर करायचा होता ना तिकडे गावाला, इथे कशाला आली? वल्लरी म्हणते की तेजाताई माझा नवरा आजारी आहे, त्यांचा अपघात झाला आहे, त्यांना लागलं आहे, मला आता फक्त हे बघायचं आहे, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेजा म्हणते की वेळ आणि पेशन्स आमचाही संपत चालला आहे, आत्ता जाता त्याला उचल आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, इथे नाही ठेवायचं. प्रेरणा म्हणते की तेजा गप्प बसा, हे खूप अति होते, वाईट वेळ कोणावरही येऊ शकते, आज तिच्यावर आहे, उद्या आपल्यावरही येऊ शकते, आपण थोडंसं समजून नको का घ्यायला? तेजा म्हणते की तुम्ही असं ऐकणार नाहीत का? मी ना दिवसभर खूप काम करते, ऑफिसचं खूप थकते, आणि मी इथे भाडं भरते, आणि एक परपुरुष माणूस घरात राहिलेला मला चालणार नाही, कारण भाडं भरते मी. प्रेरणा म्हणते की आम्ही नाही का भरत भाडं, आणि मला तुझं हे बोलणं नाही पटत आहे. मनोज भाऊजींना लागलं आहे, मग त्यांनी इथेच राहिलं पाहिजे आज तरी.
मिठू म्हणते की मलासुद्धा वाटतं की मनोज भाऊजींनी इथेच राहायला हवं. आता वल्लरी म्हणते की मलासुद्धा वाटतं. तेजा म्हणते की नाही, हिचं वोट काउंट नाही होणार. प्रेरणा म्हणते की ठीक आहे श्वेता, तू सांग, तू जे काही बोलशील ना त्याच्यावरून ठरणार आहे की आपल्यात माणुसकी शिल्लक आहे की नाही. पण श्वेता मात्र शांतच असते. सगळे तिच्याकडे बघायला लागतात. मिठू म्हणते की बोल ना काहीतरी, अशी का शांत आहेस. तेजा म्हणते की बोलायचं काय, त्यात विषयच नाही ना, गप्प बसली आहे ती, म्हणजे तिला नको आहे मनोजा घरात. प्रेरणा म्हणते की तेजा असं काही नाही बोलली ती. तेजा म्हणते की मग विचारा तिला तिचं वोट काय आहे. वल्लरी रडत श्वेताजवळ जाते आणि हात जोडून म्हणते की श्वेताताई, हात जोडते मी तुमच्यासमोर, आपल्यात जे काही घडलं आहे ते आपण इथे मध्ये नको आणूया. तुम्ही पाहिलं आहे ना यांना किती लागलं आहे. मी विनंती करते हो, तुम्ही माझा राग यांच्यावर नका काढू. तुम्ही मला काय हवं ते सांगा, मी सगळं ऐकेन तुमचं. पण यांना आज इथे राहू द्या. श्वेताताई हे माझ्यावर खूप रागवले आहे, तो का ते मलासुद्धा माहिती नाही. पण आमच्यात एक दुरावा आला आहे, काय करावं ते सुचतच नाही आहे मला. आणि आता तर तुम्ही आणि तेजाताईसुद्धा चिडल्या आहेत माझ्यावर. काय करावं खरंच सुचत नाही आहे मला. खूप एकटी पडली आहे मी, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता ती खाली श्वेताजवळ बसत म्हणते की श्वेताताई, खरं सांगू का तुम्हाला, आता खरी मला सांभाळून घेणारी, समजून घेणारी श्वेताताई हवी आहे. असं म्हणून ती श्वेतासमोर पदर पसरते आणि म्हणते की यांना आजची रात्र इथे राहू द्या. तुम्ही जर हो म्हणालात ना तर तेजाताई त्यांना इथे राहू देतील. मी मनापासून विनंती करते तुम्हाला, एक बायको म्हणून विनंती करते मी तुम्हाला, राहू द्या ना. असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की तुम्ही सांगा ना तेजाताईंना, मी हवं तर पाया पडते तुमच्या. असं म्हणून ती श्वेताच्या पाया पडायला लागते. श्वेता शांतपणे म्हणते की ठीक आहे, राहू दे, पण फक्त आजचाच दिवस. वल्लरी खूप इमोशनल होते आणि म्हणते की श्वेताताई, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि ती खूप रडत असते आणि ती रडत रडत बाहेर जाते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.